अरे कुठून येतोय? कुठून येतोय? जॉगिंग का? स्टॅमिना सॉलिड आहे तुझा. नानू मामा, जे काय बोलायचं ते व्यवस्थित तोंड धुवून बोला. मी म्हटलं जॉगिंग. जॉगिंग? मी क्लिनिक मधून येतोय. क्लिनिक मधून केव्हा गेला होता? पहाटे? नाही, मी रात्रीच गेलो होतो. झालं काय एवढं? हा, काही सिरियस? नानू मामा, त्याशिवाय का मी रात्रभर तिकडे थांबणार? किती वाजता गेला? का? नाही आपलं सहज विचारलं रे. काय 10-10:30 गेलो असतो. अरे वा. अरे वा? अरे वा काय? काय नाही म्हणजे काय आहे, तुझ्या आणि त्या बाईच्या दोघांच्याही दृष्टिकोनातून ते भल्याच झालं नाही का? म्हणजे मला काही कळलं नाही. नाही कळलं तुला? जा आराम कर, जा. अरे आलास तू? आज क्लिनिक मध्ये काय काय झालं? एका बाईची अतिशय कॉम्प्लिकेटेड डिलिव्हरी होती. तुझे असिस्टंट्स करू शकले असते ना डिलिव्हरी? नाही, मीच जाणं गरजेचं होतं. आणि मी जर का गेलो नसतो तर बाई किंवा मूल दोघांपैकी एकाला गमवावं लागलं असतं. ओ, मग डिलिव्हरी नीट झाली ना? हो, त्याशिवाय मी घरी येत नसतो, लक्षात ठेव. आणि बाई आणि मूल दोघंही सुखरूप आहे. आणखी काही विचारायचंय तुला? चहा कॉफी वगैरे काही हवंय का? नकोय. नाउ प्लीज लीव मी अलोन. मला 2 तास शांतता आणि झोप हवी. विक्रांत, अरे आज सत्यनारायणाची पूजा आहे, माहितीये ना तुला? माहितीये मला. मला काही हवं असेल तर मी सांगेन. तोपर्यंत कुणीही मला प्लीज डिस्टर्ब करू नका. कुणीही. ओके. आई हे घ्या. मोहन, देवघरात पूजेचं सगळं साहित्य ठेवलं, एकदा चेक करून घे ना प्लीज. चल चल जा जा जा. तू एक काम कर, तू जाऊन दुकान उघड. पूजा सुरू राहील की मी येतो, आरतीला येतो. वहिनी, काही लागलं सवरलं तर मी दुकानावर आहे. हो येतो. झालाय प्रसाद करून झालाय, पूजेची सगळी तयारी. वहिनी, आम्ही आहोत ना. अगं बाई, काय झालं? अगं किती गोड दिसतेस. खरंच. नमस्कार करते. सुखात राहा. अगं नको. किसी की नजर ना लगे तुमको. या. नमस्कार करते. हो, सौभाग्यवती. ये निर्मला. जोडीने. अगं बाई निर्मला, ये ये ये. वाट बघत होती ग तुझी. केव्हाची वाट बघत होतो आम्ही. कशा आहात निर्मला ताई? अरे छान. तुम्ही दोघी बरं? चहा घेणार तू? नाही, मला नको. निरंजनला हवा असेल तर विचार. मला अर्धा कप चालेल. बर. हो आणते. आई तुम्ही घेणार का? मी पण आलेच. मी जरा आई, द्या मी चहा करते. अगं बाई नको ग. चहा झाला ना की तू बाहेर नेऊन दे. हा, विक्रांत कुठे? अगं काल रात्री एक बाई अडली होती म्हणून क्लिनिक मध्ये गेला होता.
आय सी. मग आता कुठे? बहुतेक झोपला असेल. नानूला सांगते उठवायला ना. हा बघा आला. केव्हाच उठलाय, आंघोळीला गेलाय. हो गेलं का? तितक्यात. आली बाई, चहा घेऊन आली सुनबाई आमची. नानू मामा तुम्ही चहा घेणार? हो घेणार ना. हा आण. आणते. अरे विक्रांत, ये बाळा ये. तुम्ही चहा घ्याल ना? असेल तर दे, मुद्दाम करायची गरज नाही. आणि अगं बाई बघ, गुरुजी आले नाही आणि ही सगळी मंडळी आली. या 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 या. या या या. वाह वाह, क्या बात है. या 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 या. कधी आहे फायनल एक्झाम? आता 15 दिवसांनी सुरू होणार. मग झाली तयारी? छे हो, पण अजून वेळ आहे ना. 15 दिवस तर आहेत. असं कसं हो, 360 तास आहेत म्हणा. कशी आहे बाळा तू? मजेत. आले चहा. आयुष्मान हो, सुखी रहा. अगं हं? जा जरा यांच्या चहा पाण्याचं बघ. हो बाळा तू पण जा. हो हो. मग दिलेल्या गुडलकचा काही फायदा झाला की नाही? म्हणजे तो 2 रात्री माझ्या जवळच आला नाही. काय? का माहित नाही ग मानसी. मला वाटलं होतं की मी जग जिंकलंय, पण तो काय, माझा नवरा ना कदाचित ॲबनॉर्मल आहे. मानसी काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे. म्हणजे त्याला माझ्या जवळच यावं असं वाटत नाही. टाळतो तो मला. काही ना काहीतरी कारण काढून माझ्यापासून लांब जातो तो. थोडा वेळ पेशन्स ठेव, सगळं काही नीट. तू माझी समजूत अजिबात काढू नकोस. आज न उद्या येईलच तू. कुठे जातोय? एक मिनिट, मी कप्स घेते. ओम स्वस्ति न इंद्रो वृद्धश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदाः स्वस्ति न श्राष्टोरिष्टनेमि स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु. तुर्तास तुमचं काम झालंय. पूजा संपतात तुम्हाला मी परत बोलावतो. या तुम्ही. पुन्हा हात जोडायचे तुम्ही.
ओम सत्यनारायण सांगायचं परिवारायण मा ध्यायत सत्यम गुणातीतम गुणत्रय समन्वितम लोकनाथ त्रिलोकेशम कौस्तुभावर्णम ह्रीं नीलवर्णम पीतवाससम काय? श्रीवत्सम पदभूषणम झाली का सुट्टी? गोविंदम गोकुलानंदम. गुरुजींनी मला जायला सांगितलं. आई मला ना कसं तरीच होतंय. अगं बाई, म्हणजे काय झालं? नाही नाही तसं काही नाही आई. ते सगळे खूप कौतुक करतात ना माझं. सवय नाहीये या सगळ्याची. अगं मग आता सवय करून घे. हो पण आई एवढं कौतुक. काय माहितीये का, आमच्या या घरात ना निर्मला वंसन नंतर मुलगीच झाली नाही म्हणजे मुलगी व्हावी म्हणून नवस सुद्धा बोलले गेले, पण झाले ते सगळे मुलगे. त्यामुळे कौतुक करतायत ना, करून घे. जा, इथे तुझं काहीच काम नाहीये. जा गीताला पाठ. माल्यादिनी सुगंधिनी मालत्यादिन विप्रभो मया ऋतानि पूजार्थं पुष्पाणि प्रतिगृह्यतां सेवंतिका पुगल चंपक पाटलाब्जै पुन्नागजाति करवीर रसाल पुष्पै. गीता काकी, तुम्हाला आईने आतमध्ये बोलवलं. प्रसिद्ध हवा आहे तरी बताप्योन मा. बरे वेळेवर आलात, बसा तुम्ही. हात जोडायचे, प्रार्थना करायची. आवाहनम न जानामी तवार्चनम पूजांचैव न जानामी क्षम्यतां परमेश्वर. मंत्रयिनं क्रियायिनं भक्तिनं सुरेश्वर. यत् पूजितं मया देव परिपूर्णतरस्तु मे. सत्यनारायण महाराज की जय. प्रसाद म्हणून तुम्हाला मी ओटीत नारायण फळ देतोय, ते घ्या. ओम शरीरवर्चस्यारोग्य विदाच पवानं मयते धान्यम धनम पशुम बहुपुत्र लाभम शत संवत्सरम दीर्घमायु. आता दोघांनी उठायचं आणि वडीलधाऱ्यांना नमस्कार करायचा, ते काढून ठेवायचं. अगं बाई निर्मले, कालपर्यंत तू आमची मुलगी होतीस. आजपासून ही आमची मुलगी. म्हणजे आता बघ, तुझी इकडची खोली, त्यातली पुस्तकं, तुझ्या सीड्या, तुझे काय उरलेले 4 दागिने, ते सगळं हिचं. झालं, हे या घरातली तुझी जागा गेली. अरे असे माझ्याकडे बघताय काय? तिला नमस्कार करा. आत्या आहे ना. सुखी व्हा. बायकोला विसरलास की काय? ते निरांजन देवापुढेच ठेवा बरं का. निर्मला. हा आई, ये. आले. काय? नाही मी तुम्हाला दोघांना बघते. याचं लग्न झालेल्या दिवसापासून तुमचं दोघांचं सारखं कुचकुच चालू असतं. काय काय बोलता काय? विक्रांत, आई विचारते, तुम्ही दोघं काय बोलताय सारखं? मी सांगू की तू सांगतोस? खूप सांग. आई, अगं त्याचं आत्ताच लग्न झालंय.
त्यामुळे आपल्या मॅटर्निटी होमची सगळी व्यवस्था म्हणजे त्याच्या जाण्या येण्याच्या वेळा आणि बाकीच्या सगळ्या अरेंजमेंट्स सगळ्या बघाव्या लागतील की नाही. आम्ही त्याविषयीच बोलत होतो. आणखीन काही दिवस तरी, हो की नाही विक्रांत? बरं का मोनिका, तुला काही हवं असेल तर मागून घ्या. हो, जागृत देवस्थान आहे बरं का. काही जणांना हा देव फार पावतो म्हणे. हो हा? हो, खरंच सांगते. म्हणूनच का करतोयस तू असं विक्रांत? असं म्हणजे? तू टाळतोयस मला, दूर दूर राहतोयस तू माझ्यापासून. मी नाही आवडलीये का तुला? की काय? तुला मनाविरुद्ध लग्न करावं लागलंय का माझ्याशी? नाही, असं काही नाहीये. मग काय प्रॉब्लेम आहे विक्रांत? प्रॉब्लेम एवढाच आहे की मी काय? की तू 3 महिन्यांची प्रेग्नंट आहेस. काय म्हणालास तू? मी म्हंटल की तू 3-3.5 महिन्यांची प्रेग्नंट आहेस. कसं शक्य आहे? ते तूच मला सांग. विक्रांत, नाही नाही, तू वाटेल ते बोलतोयस. हे मी तुझा नवरा म्हणून नाही, मॅटर्निटी होम चालवणारा एक प्रसूती तज्ञ म्हणून सांगतो. आणि कुठलाही नवरा किंवा प्रसूती तज्ञ ही गोष्ट मस्करी म्हणून कधीच सांगणार नाही. सांगेल पण तसं काही घडलेलंच नाहीये. तर तसं काही घडल्याशिवाय कुठलीही स्त्री प्रेग्नंट राहू शकत नाही. विक्रांत, मी खरं सांगतेय, तुझ्याशिवाय माझ्या आयुष्यात विक्रांत, खरंच हे कशावरनं म्हणतोयस? काय प्रूफ आहे याला? होमाला फेरे घालताना चुकून मी तुझं मनगट पकडलं. तुझ्या नाडीच्या ठोक्यांवरून तेव्हाच मला कळलं होतं की तू प्रेग्नंट आहेस. आणि आता देखील तुझ्या नाडीचे ठोके स्पष्टपणे हेच सांगतायत की तू प्रेग्नंट आहेस. तुझ्या समाधानासाठी आपण प्रेग्नन्सी टेस्ट करूया, बट आय एम डॅम शुअर ती टेस्ट पॉझिटिव्हच असणार.